त्यांनी सगळ्यात त्या 18वा त्यामध्ये भगवंताच्या बोधानं बद्धता गेली, आत्मस्थिती प्रगट झाली, बुद्धिराम बनले आणि सुखाला सुरुवात झाली. जगत बुद्धी संपली, देह बुद्धी अटली, परमात्मा प्रगटला आणि आनंद हा भोगताला स्वानंद म्हणतात. स्वतः सोलानंद स्वानंद. त्यामध्ये मन राहतं, आपल्या आनंदाचा अभेदात्मक बोध येतं आणि देहभावाला तिलांजली मन देतं. तिलांजली म्हणजे पाणी टाकणं. जसं मुलीला आपण कन्यादान करतो आणि 5 गोत्यानं पाणी टाकून ती मुलगी आता आमची नाही त्याला दान दिली, तिच्यावर सत्ता नाही, ती माझी नाही, तिचा मोह नाही, तिच्यावर हक्क नाही, ती आता माझ्या घरात राहणार नाही. तसं बुद्धी देहाच्या घरात जाणार नाही. हो माऊली. त्याला अहंतेचं तिलांजन म्हणतात. अहंतेला तिलांजन दिलं. फार काही गंभीर आहे हा, हे सविस्तर सांगायला शब्द नाही पडत आमच्यापाशी. काय सांगावं, किती बोलावं, पुढे जायचं असते. पण हे रूपक मात्र तसं जसं तुम्ही मुलीला पाणी टाकतात तसं तिलांजली म्हणजे ते स्थिती पुन्हा भोगणं. कोणती? अहंता म्हणजे कोण? अहम म्हणजे कोण? मी देह. अहम म्हणजे कोण? वासना. अहम म्हणजे मी देह, मम म्हणजे माझं. त्याच्यातून वृत्ती बाहेर निघत नसती. हो माऊली. हा, अभंग पाठ करून, गीता पाठ करून अहंता गेली असं कोणी सांगितलंय का? नाही माऊली. संतांच्या संगतीत, बोधाच्या शक्तीत, वेदाच्या श्रवणाच्या भक्तीत अहंता तिलांजली जाते म्हणजे भस्म होते. अहंतेला तिलांजली देते मन. हे फार गंभीर प्रश्न आहे हा, फार कठीण आहे ही अवस्था. अहंता का उत्पन्न होती, अहंता कशी निवृत्त होती, आपण काही विचार करत नाही. कारण आपल्याला सूक्ष्मता नाहीये, आपल्या बोधाचं गांभीर्य नाहीये, वेदाचं ज्ञान नाहीये, देहाचा संबंध संपत नाहीये, म्हणून आत्मानुभूती होत नाहीये, म्हणून अहंतेला तिलांजली देता येत नाहीये. हो माऊली, साष्टांग दंडवत. मेन प्रश्न आयुष्याचा हा, की देहात तो जीवात्मा काय येतो, त्याला मुक्त व्हायचं असतं, भक्त व्हायचं असतं आणि ईश्वरामध्ये त्यात आकार बनायचं असतं, आपल्या आपल्या महिमेत जगायचं असतं, स्वतःला पाहायचं असतं, देहातून निघायचं असतं. तो जीवात्मा तडफड करत असतो, दुःखाला तो कंटाळलेला असतो. दुःख भोगून भोगून त्रस्त होतो तो मुमुक्षु होतो. दुःखाची समाप्ती करणं म्हणजे मुमुक्षुचं कर्तव्य आहे. हो माऊली. कळत नाही आपल्याला, आम्ही मुमुक्षु झालोय, मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा म्हणजे मोक्ष. इथं संसाराची तीव्र जिज्ञासा आहे, मुमुक्षु कसं म्हणा तुम्हाला? जरी देवाचं केलं तर घरासाठी, काही केलं तर घरासाठी. इथं अहंता जाते का अहंता वाढली? सांगा. अहंता वाढली माऊली. मग अहंता तिलांजल होती का, जाते का, ती भस्म होती का अहंता? नाही होत माऊली. देहबुद्धी नाही होत. सांगा. नाही होत माऊली. किती गांभीर्य आहे अहंतेला तिलांजल देणं. हा परमार्थ खरा आहे. स्वतःला आपलं पद गाठणं, परमपदावर येणं, स्वरूपमय जगणं, देहातून निघणं, अज्ञानाचा बात करणं, स्वरूपमय होणं, अब्रह्मास्मीचं ज्ञान घेणं, तो मी आहे असा अनुभव येणं आणि त्या स्थितीत जीवन जगणं, देहाचा बात करणं आणि आपलं स्वरूप आपण त्याचं ऐक्य करणं आणि त्या पदावर राहणं, तो अनुभव घेणं, स्वानंदपदी येणं. सोपं आहे काही माय काही? नाही नाही माऊली, अजिबात सोपं नाहीये. बोलता येणं, समजणं, कळणं, काय हे कोण आहे? मला इकडं काल छोटी आहे कमाल आहे, नसतरी बटन दबते.
आपोआप येते माहिती आहे. असं आहे का? प्रतिभा खिलोजी, त्याला बटन दावा ना. नाव आले प्रतिभा खिलोजी धारोर. तिनं कसं नांदाय? तसं घरातलं सुख दुःख सगळ्यांचे स्वभाव सहन करत ती स्त्री त्या घरात नांदती. तसं बुद्धी इंद्रियाला सोडून, अविद्येला तोडून, भ्रमाला मोडून, संताला मन जोडून, श्रवणात आयुष्य काढून, अंतःकरण झाडून, दोषाला फाडून ती वृत्ती भगवंताकडे जायला निघते. तेव्हा ती देहाचा संबंध संपवून परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी श्रवणामध्ये येते आणि वेदयुक्त होती. साधकाची स्थिती तयार होती आणि साध्यापर्यंत जाण्याची तीव्र जिज्ञासा होती. आणि साध्य बुद्धीमध्ये येईपर्यंत ती थांबत नाही, तळमळ असती. साध्यापर्यंत बुद्धी पोहोचली का नाही, साधना संपूर्ण झाली की नाही, श्रवण भक्ती केली की नाही, अज्ञानाचा निराश झाला की नाही, मी आत्मा याचा अनुभव आला की नाही, आत्मप्रकाशात मन गेलं की नाही, हे सगळं परिपूर्ण झाल्यावर अहंतेला तिलांजली देता येते. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. आता ज्ञानेश्वरीच वाचली नाही मी, थोडं बाहेर घेते. पण ते गरमीचा पण त्रास खूप आहे. अशी जर अवस्था असेल तर अहंता संपली आणि तशी नसेल तर अहंता वाढली. अगदी माऊली. अहंतेला तिलांजली म्हणजे काय? पोटे द्या, काय पण द्या. दोंडे होत नाही. बघ ना ग, ते करून करा. आमचं म्हणणं एवढंच आहे, बायकाला आमच्यावर संशय येते पण हे काही कळत नाही, दुसरं संपत नाही. पागल बुद्धी. मनाचा निग्रह, संशयाचा विच्छेद, आत्मस्वरूपाचं अनुसंधान आणि भगवंताचं भान हे सतत ठेवावं बुद्धींद्रियाचं भान कशाला? ह्याच महत्व कशाला? हे संबंध कशाला? हा संबंध ज्ञानाने जातो. आत्मसंधान सतत होत आणि तो मी आहे असा अनुभव येतो, मी देह आहे असा निश्चय होतो, परमात्मा हृदयात प्रगटतो. तेव्हा बुद्धीचा विलय ईश्वरामध्ये तदाकार होते. बुद्धी तोपर्यंत नाही होत. धोंडेन गोंडेन मोंडेन ते धर्मशास्त्र कर्म कर्म जन्मजन्मी ते धोंडे खाल्ले, लोकाला मारले, खपाखप बोलू बोलू. हो माऊली. लोकांच्या हृदयाला काय पीळ पडेल, ते पाप किती घडेल. पापात नको जायचं, पुण्याचा हवेस नको, पापाची स्थिती नको, बुद्धी देहाकडे नको, जगतभाव कधीही नको, आत्मभाव देव संपवू नको. आणि तुझंच सानिध्य मला भेटल्याशिवाय मला देह माझा पाडू नको बघ हरी. पांडुरंगारी का गोविंदारी, कोणाला बी काय मनाचे मन आवरडा. काही नाव देताना अभिमान घ्यायचा, नावच नाही, अभिमान जातच नाही. अज्ञान संपत नाही, मी कोण कळत नाही. कशाची भक्ती काय माती दगड, कशाची भक्ती? त्याची भेट नाही, त्याची अनुभूती नाही, त्याचं ऐक्य नाही, त्याची प्राप्ती नाही, त्याचा संबंध नाही, आणि निघाली भक्ती. आंधळी भक्ती, लंगडी भक्ती. बोलले ते राग येते. तर देश वेश नवे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कौणावरी, कोठे न स्थिर राहिल, हात पाय म्हणता माझे, तीही कैसा मोकलील, परदेशी नाही कोणी, अंध पांगोळ झालो, आता माझी करी चिंता, दान देई भगवंता, आता माझी करी चिंता, दान
ज्ञानाचं दान दे, तुझं भान दे, ईश्वराची जाणीव दे, जगताचा भ्रम जाऊ दे, मी कोणी मला कळू दे, हृदयात तुझं ज्ञान मिळवू दे, आत्मसत्ता कळू दे, देहसत्ता जळू दे. साष्टांग दंडवत माऊली. असंच होऊ दे. मग काय, देश वेश नाही, हा वेश स्त्री पुरुष जन्म मी तू हे माझं नाही देवा, हे पंचमताचं भांडे आहे आणि त्याला बुद्धीनं धरले, अहंकारात मन पुरलंय. आता मी कसं करू, बाहेर निघता येत नाही, गीता वाचली तरी कळत नाही आणि पाठ झालं तरी आत्मसत्ता प्रगटत नाही. काय करू, दुसरं तर काहीच केलंच नाही, पाठ केली, गीता कधी वाचली, पण आत्मबुद्धी कुठं झाली का आत्मबुद्धी? नाही माऊली, वेदांताशिवाय आत्मबुद्धी येतच नाही माऊली. काय नाचली, गीता वाचली, संसारात नाचली. अगदी. भजनात नाच की तू, संसारात नाचण्यापेक्षा हरीच्या नावात नाच. अभंग गाणे नाम, त्याचं ज्ञान, त्याची ओळख, त्याची भेट, त्याची प्राप्ती, त्याची अनुभूती, मनाची ब्रह्मस्थिती. केलं का तो हे? नाही केलं ना, मग आधी तशी माती दिली, आयुष्य संसाराला दिलं, मग माती म्हणतो आम्ही अशा लोकांना. काय चुकलं आमचं? बरोबर आहे माऊली, काय बरोबर चुकलं? आहे. काहीच नाही माऊली. जन्मून मरू तसं संसाराचा हव्यास, साधूचा दास व्हावं, बोधामध्ये पास व्हावं, अभ्यासामध्ये अपरंपार जावं आणि त्या चिंतनामध्ये मनानं राहावं, चिदघान म्हणावं. देहाकडे मन न जाता ईश्वराकडे त्यानं पळावं, ईश्वरा त्यानं धरावं, आत्मानुसंधान भोगावं, देहाचं भान त्यागावं, मन रामाशी बिलगावं, त्यानं अज्ञानातून सुटावं, त्याने विठ्ठलाला भेटावं. इथे हेच जात नाही भूताचा बाजार सगळा. त्याची चिंता, त्याची चिंता, त्याची चिंता, मनुष्य तर चिंताच आणि मग सीता पुन्हा हात काय हात का, खरं माऊली, अगदी. मनुष्य चिंता आणि मग जातो चितेवर, चित्ता. मग दुसरं काय करतो आपण? काय? चिंता. चिंतन करणं शेंबडे, चिंतन कर, चिंता देव करतो तुझी. काही कंपड देत नाही, तुला सांभाळते, काही कंपड देत नाही. कलेकडे डॉक्टरकडे गेली मी, म्हणजे आमच्या ओळखीचेच आहेत, हो माऊली. आणि चिंता केल्यावर चिंतन जात. तू काय? बरोबर आहे माऊली. चिंतन केलं की चिंताच चिंता गेली, जाते. आणि चिंता केली की चिंतनच बाजूला गेलं. म्हणून तर बायकाला बोलता येत नाही, वाचता येत नाही, अनुवाद करता येत नाही, बोललेलं लिहिता येत नाही, अधोगती. अधोगती. ज्या वेगाच्या ज्ञानामध्ये बुद्धीला ते झेपत नाही, तो बोध मनामध्ये टिकत नाही, आत्माराम भेटत नाही, आणि ते बुद्धी आटत नाही, तुझा संसार सुटत नाही. अगदी बरोबर आहे माऊली. काय चुकलं? काहीच नाही, बरोबर आहे. उत्तर वयाला चिंतन कळावं, नाम कळावा, अभेद कळावा, परमात्मा कळावा, कसं संवरस्त संसार खेळावा. गट्टा गट्टा काही वर्ष संसार परमात्मा जगा ना, परमात्मा जगान त्याला बघा, जगाला नाही त्या देवाला. तो करतो आहेस का? मग तो मीच आहे का? मग मला तर देह मी वाटते, मग मी ब्रह्म आहे का मी देह आहे? मी कोण आहे? इथं का आले? प्रतिलोकात का आले? मी जीव का झाले? मी तर म्हणतो तू राम आहे, तो आत्मा राम आहे, माझं मन म्हणतं मी देह आहे. मग देह कसा बनलाय?
आहेस का भूत पाणी वार उष्णता जल अग्नी वायू आकाश तेच का तू? नाही वार नाही मी. वार दिसतंय मग कुणाला दिसतंय? ज्याला कळतं ते तू. दिसतं ते तू नाही. जगत दिसतं ते नाही, त्याला जगत कळते ते तू. ज्याच्यामुळे कळते ते तू, ज्याच्या द्वारा कळते ते वृत्ती, त्याचा संबंध होतो ते खोटी, आणि ज्याचा बोध होतो जगाचा, जग ज्याच्यामुळे कळतं ते तू. साष्टांग दंडवत. काय फोड केली बापरे. आणि सूक्ष्मता असावी बुद्धीला. हा वेद आहे, ही गीता आहे, परमशक्ती आहे, ही अनुभूती आहे, आत्मसत्ता आहे. इथं भगवंताची प्राप्ती आहे, ही देहाची निवृत्ती आहे, आत्म्याचा अनुसंधान आहे, बोधाची खाण आहे, ईश्वराचे जाणे. तो संत महान आहे. साष्टांग दंडवत माऊली. अगदी ती म्हणजे काय असतं? कुठे बहिरंगाचा पाऊस असतो. या म्हणतात, गोळा करतात, बसवतात, बहिरंग देतात, हाकलतात. तर ज्याचा त्याचा विषय असतो तो. आपल्याला काही करायचं नाही. कुणी खादीचे कपडे घेतं, कुणी मलमल घेतं, कुणी पायपुसणी घेतं, कुणी रेशमी साडी घेतं. आता रेशमी साडी आणि पायपुसणी लेवल सारखी का? फरक आहे माऊली, फरक आहे. पायपुसणी काय करते? पायपुसणी पायाखाली आहे आणि साडी देहावर आहे. हो माऊली. आता चौकड पाय पुसण्या वाटाळ्यात बोलू बोलू या दोंडा आला. घ्या पाय पुसणी, पाय पुसणी घेऊन जा. अगदी साडी नाही, त्याच्या माड्या भरायच्या आणि मै बोलतात. मैला सांगू नका, खड्ड्यात खाली नेऊन ह्याला एकदाच. मैला नका सांगू. मी कोण आहे? मला करायचं काय? मी तुमचा मालक आहे का? आत्मचिंतनापुरते तुमचा संबंध आहे. मी माझ्या त्या भगवंतात आहे, तो माझा आहे, मी त्याची आहे. ते आत्मानुसंधान आहे. मला सांगायचं नाही. मला काय 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 बरं भीती का? मग मी वाईट नाही तशी बाई. नाही मी माऊली. खरं खोटं सांग. काय चांगलं काय वाईट फक्त सांगते. तो भीती कशामुळं? सांगा बरं सर. परस्पर सांगा. ऐसा श्रीकृष्ण अर्जुन संवाद संगमी स्नान करुणी देतसे तिळदान अहंतेचे. करुणी देतसे तिळदान अहंतेचे. एक सांगू तुम्हाला, त्याच्यावर 8 दिवस जरी बोलत संपत नाही. हो माऊली. घंट्याचं कटू गंपत. खूप छान आहे ओवी. आमच्या महाराजांना ओंकारावर 6 महिने बोलले होते. 6 महिने, चट्ट महिने. बापरे. उगाच नसतं बेटा हृदय पाडून चिंतन बाहेर येणं. खऱ्याला पायाखाली घालते ते लोक माकडाला घेऊन नाचतात. खरे का खोटे सांगा? खरंय माऊली. खऱ्याची किंमत नाही, खोट्याचं उदय संपत नाही. आणि मला सांगायचं नाही, नको सांगू. मला काय 1,00,000, 2,00,000, 10,00,000 मिळालेत का? काय काय होणार आहे माझ्यामध्ये? काय ते बुद्धीचा वाद होतो, आत्मसंधान येतं, मन राम होतं. हे चिंतनामध्ये आमच्या साधकाचं नातं. साष्टांग दंडवत माऊली. अगदी. सांगा हे कुठं आहे का ते? नाही माऊली, कुठेच नाही. आणि मला नाव ठेवायचे, मला बोलायचं पुन्हा. अगं मान डांबरात हात घालू नका. डांबर निघतच नाही हाताच. डांबराची टाकीने हात घालून बसली. लई छान मऊ 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 डांबर मऊ मऊ घाल मध्ये हात. मग डांबराच्या प्रमाणे जर भजन केलं आणि कोणत्या पैशाच्या हेतूने केलं तर नरकात जावं लागते. भजन ते ओंगळाने नरकात जाणे चुकेना. बापरे. बाबांच्या प्रमाणे आमचं नाही. तुका म्हणे आयशा नरा मोजून माराव्या पैंजरा.
चपल्या चपला. हो. तुका म्हणे आईशा नरा मोजून मारावे पैंजरा. कोणता नरा? पैशाची भूक असणाऱ्या. ज्ञानाची भूक वेगळी, पैशाची भूक वेगळी. दोन भूक आहेत, एक ज्ञानाची भूक आहे, एक पैशाची भूक आहे. हो माऊली. कळलं की नाही? हो कसं माऊली. कळत तुम्हाला चांगलं चांगलं? कळत नाही, तोंड पाणी प्या. कळते माऊली. ज्ञानाची भूक वेगळी, पैशाची भूक वेगळी, दोन्ही वेगळी आहेत. बापरे बाप. कसं असते बेटा, ते मांजर डोळे झाकून दूध पिते, त्याला वाटतं नाही कुणीच बघितलं नाही. त्याला डोळे बंद केले म्हणजे जगाचे डोळे बंद झाले का? नाही माऊली. नाही नाही, त्यानं स्वतःचे डोळे बंद केले. कसली अवस्था आहे बाप्पा, अवघडे. आमच्यासारखी फडफडे चांगल्याची, चांगल्याची फडफडे आणि पाप्याची बाबा मज्जा मज्जा. हो. काय हे कोणी हिशोब आहे, हिशोब आहे का नाही? आहे 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 माऊली. आहे आहे. प्रत्येक कर्मात लक्षात ठेवा, हिशोब द्यावाच लागतो, कोणी असो. ऐसा श्रीकृष्ण अर्जुन संवाद संगमी स्नान. आता श्रीकृष्ण अर्जुन दोघांचा एकत्र आले. आता दोघा शब्दावर एक अलग अलग शब्द काय एक आहे? एक आहे माऊली. दोघे एक झाले. ऐका, ऐसा ऐसा म्हणजे श्रीकृष्ण अर्जुन संवाद संगमी स्नान. कृष्ण परमात्म्याच्या मुखातून निघालेल्या गीतेच्या गंगेच्या बोधाच्या पाण्यातून अर्जुनाच्या हृदयानं बुद्धीनं जेव्हा स्नान केलं तर ती परब्रह्म झाली. त्या दोघांचा संगम झाला, ऐक्य झालं. ते मी ऐकलं, मी पण तसा झालो. त्या संगमावर गेली बुद्धी, देहात नाही राहिली बुद्धी, आत्मतृप्त झाली, जीवनमुक्ती हातात दिली. गीतेने मनाला राम केलं, मन ईश्वरामध्ये समर्पित झालं. पद्धतीचा कलंक गेला, अहंभाव नष्ट झाला, समभाव प्रगट झाला. मी परमात्मा याचा अनुभव आला, तोच मी आहे असा निश्चय केला, देह मी नाही असा अनुभव आला. म्हणून अहंता ही तिलांजली रूपानं नष्ट झाली. ती अहंता त्या बोधानं, त्या स्नानानं, वेदाच्या गीतेच्या बोधानं, अद्वैताच्या स्नानानं, आत्मारामाच्या भेटीनं अहंता जळून गेली, ममता पळून गेली, रामाची भेट झाली, आत्मस्थिती सहज आली, देहस्थिती बंद झाली, वृत्तीरामात लीन झाली, वृत्तीरामात लीन झाली. अष्टांग दंडवत कोटी कोटी प्रणाम. खूप सुंदर लागतं. जगताचा अखिल विश्वाचा बात करतो ते ज्ञानाचा प्रभाव आहे, पण आपला काहीतरी स्वभाव आहे. देह माझा स्वभावच आहे. ज्ञानाचा एवढा प्रभाव आहे, ते विश्वाचा बात करते. ते ज्ञान जीवाला शिव करते, ते ज्ञान मनाला देहातून बाहेर काढते, ते ज्ञान आत्मानुसंधान हृदयातून आपल्याला भोगायला मिळत आहे. सुख म्हणतात त्याला, वृत्ती आत्मरूप म्हणतात त्याला, अंतःकरणाचा बाध म्हणतात, ईश्वराचं बुद्धीशी मिलन म्हणतात, आत्मानुसंधान म्हणतात, वेदाची गंगा म्हणतात, साधूचा त्या ठिकाणी प्रसाद म्हणतात, आत्मस्थिती प्रगट म्हणतात, देहस्थिती नष्ट म्हणतात. कृष्ण अर्जुन संवादी स्नान, ते तसे तिलांजन आणतेच. कृष्णार्जुनाच्या बोधातून जी गंगा निघाली वेदाची, तिथे बुद्धीने आली, स्नान केलं, आणि तिथे पाप पुण्य भेद, जगत संबंध, जगताचा भ्रम,
अंतःकरणातल्या वासनेचा निराश सगळं त्या स्नानामध्ये धुवून गेलं. मन राम झालं. अहंतेला तिलांजली दिली. वृत्ती ईश्वरात समर्पित केली. भगवंताची अनुभूती आली आणि ती तो परमात्मा तो मी आहे. तोच मी तोच मी तोच मी तो मी राहिलं. वृत्ती संपली मावळली. तो आकळला. अनुभव प्रगटला. जगताचा बाद झाला. परमात्म्याचं अनुसंधान झालं आणि वृत्तीनं जगाला सोडून दिलं. अज्ञान फोडून परमात्म्याचं दर्शन बुद्धीनं घेतलं. तेव्हा ती ईश्वरामध्ये समर्पित झाली. पुढची स्थिती आनंदाची आली. वृत्ती भेदाची निघून गेली. अभेदाची स्थिती हृदयात आली. आत्मसंधानाची वृत्ती झाली आणि अभेदाची स्थिती झाली. परमात्म्याची भेट झाली. आज त्याची प्रतीती आली. जगत बुद्धीची निवृत्ती झाली. भ्रमाची समाप्ती केली. रामाची ओळख गुरुनं करून दिली आणि त्याला पाणी दिलं. महत्व बंद झालं. स्वरूप आम्ही प्रगट केलं. कृष्ण अर्जुनाच्या संवादामध्ये मन न्हालं ते ब्रह्म झालं. साष्टांग धन्यवाद माऊली. किती सुंदर आलं. खूपच सुंदर माऊली. खरंच याला म्हणतात ओवी. तिनं जेव्हा स्नान केलं तेव्हा ती परब्रह्म झाली. आत्मतृप्त झाली. जीवनमुक्ती हातात आली. तिनं मन राम झालं. ईश्वरात समर्पित केलं. अहम 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 नष्ट झालं आणि सोहम प्रकट झालं. मी परमात्मा हा अनुभव सतत आला आणि तोच मी हा निश्चय बुद्धीने केला. म्हणजे याला म्हणतात अहंता बोधानं गेली. वेदाच्या स्नानानं गेली. अद्वैताच्या ज्ञानानं गेली. अहंता पळून गेली आणि ममता जळून गेली. आत्मस्थिती प्रगट झाली. देहस्थिती बंद झाली आणि बुद्धी रामात लीन झाली. विश्वाचा बाद झाला. ज्ञानाचा प्रभाव झाला. पण देह माझा हा स्वभाव आहे. तो जीव शिव होतो. देहातून ज्ञान बुद्धीला बाहेर काढतं आणि तेव्हा आत्मानुसंधान भोगता येतं. वृत्ती आत्मरूप होते. अंतःकरणाचा बाद होतो. ईश्वराचं मिलन होतं आणि ही वेदाची गंगा, याला वेदाची गंगा म्हणतात. साधूचा प्रसाद म्हणतात. कृष्ण अर्जुन संवादाचा संगम म्हणतात. आत्मस्थिती प्रगट म्हणतात. देहस्थितीला बंद म्हणतात आणि यालाच कृष्ण अर्जुन संगमी स्नान म्हणतात. अहंतेला तिलांजली म्हणतात. तेव्हा पाप पुण्य बंद होतं. भेद नष्ट होतो. जगताचा भ्रम संपून जातो. भ्रांती समाप्त होते. अंतःकरणाची वासना अंतःकरण धुतल्या जातं. त्या वासनेचा निराश होतो. बुद्धी ईश्वरामध्ये समर्पित होते. भगवंताची अनुभूती तिला येते आणि तो परमात्मा मीच आहे. तो मीच आहे या आत्मानुसंधानात ती राहते आणि तिथं वृत्ती पण मावळते. तो मी म्हणता म्हणता तो मी पण जात आणि तो आकळला. अनुभव प्रगटला. जगताला वृत्तीनं सोडलं. अज्ञानाला खोडलं. परमात्म्याचं दर्शन तिनं घेतलं. ती ईश्वरात एकरूप झाली. समरस झाली. तिचा भेद गेला. वृत्ती तिथं गेली. अभेद स्थिती झाली. परमात्म्याची भेट बुद्धीला झाली. आत्मप्रतीती आली. जगत बुद्धीचा निराश झाला. भ्रम समाप्त झाला. रामाची ओळख गुरुने करून दिली. तिथे स्वरूप प्रगट झालं. त्याला म्हणतात अहंतेला तिलांजली देणं. आणि त्या संगमात मन न्हालं. ते मन ब्रह्म झालं. ते मन ब्रह्म झालं. साष्टांग दंड सद्गुरू माऊली. किती सुंदर ओवी आणि काय निरूपण माऊली. तुम्हाला स्वच्छ करतात. जवळ घेतात. अंग पुसतात. कपडे घालतात. ज्ञानाचे अलंकार देतात. नाना शास्त्राचे. इथे पुढे विचारसागर सुरू होणार आहे. मी 3 दिवस मी 15 मिनिटं विचारसागर घेणार आहे. तिथे सुरुवात होणार आहे माझी. आळंदीमध्ये विचारसागर धाडणार का मला? नको ना पाठवू. तो झोपल्यावर यमाकडे जाणार. तू लटकत थोबड खाली असत. आता झोपायचं. थोबड तसलं. डोळे बंद व्हायले. सुत्तर वाकडं व्हायलं. आता झोप यायली मला. मग झोप ना आधीच. कशाला इतकं तर कशाला बसली? झोपेनो बेजार उचणे.
तिने त्रस्त होऊच नाही तुम्हाला. अशी बॉडी ठेवावी, अशी अवस्था असावी, अशी ताकद ठेवावी, अशी पावर असावी. झोपेला मारावं, अज्ञानाला सारावं आणि ब्रह्मरसात अंतःकरण ठेवावं. झोपती आहे ती अवस्था. किती व्यायाम करायचा, किती फिरायला जायचं, कवा काय खायचं, कसं गडगड बोलायचं, कसं छान वागायचं. ती हृदयात थांबली नाही. मी कोणी मला कसं कळालं नाही आतापर्यंत. आता कळाले. पण पुन्हा देहाकडे मन चाललंय, पुन्हा अज्ञान डोक्यावर यायले, पुन्हा चिंता सतवायली, पुन्हा भेदबुद्धी वाढायली, पुन्हा जगत भाव. बाबा बाबा असल्यानं काय बी केलं काय होत नाही, काहीच होत नाही. कारण भेद जायला, अभेदात यायला सत्संगाची गरज आहे, वेदाची गरज आहे, गीता माऊलीची गरज आहे, ज्ञानोबाची गरज आहे. आमच्या ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा त्यांना पकडा. पकडत नाही. संसार पकडलाय ना. कशाचे ज्ञानोबा इथं बरं वाटतंय. आता कवा संपत्ती घेऊन गोट्याकडे कवा जायचं. गोट्यातच बसली समाधी बांधते. वाटत्यात तुझी मानणार आहे का समाज? तुझ्या घरचे लोक तुझी तुला ठेवूया घरा समाधी बांधून? बरं 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 माहित नव्हतं. नाही माऊली, हे संपूच नाही. वाट्याकडे एक संवत्सराची तरी आवड. ही आवड आली गेली किती येते, आणि ती आवड आली किती जाते. हो माऊली, अगदी खरं. खरं थांबत राहणार, कोणची तरी एकच राहणार. कोणती एकच असते आवड, दोन दोन असते. आणि दोन दोन आवड म्हणल्या पतिव्रत नसती. हो माऊली, खरंच साष्टांग. हो अगदी खरंय. एकच शब्द आहे त्याला. बिचारी मग ती चला खाली येते बाबा. अंता सांगायला अजून बोलायचे. आता जाऊ दे, तोवर थांबू. कालचा बी गेला ना, आजचा बी दिवस गेला बाप्पा. या खाली. इथ अवसरी आनंदे असवरे आनंदे बाबा बाबा. इथ असवरे आनंदे अलौकिक ही काही स्पुंदे. श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा. श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा. एथ असवरे म्हणजे अवसरच, एक अवकाश, एक सेकंदाचा पण मृत्यूला बाहेर येता येणं. आणि त्या आदळाला सांगता येणं मी काय भोगायलो. कृष्ण अर्जुनाच्या संगमात मी नायलो, मी ब्रह्म झालो आणि त्या सुखाचा भोग घ्यायलो. हे भोग संपन्न वृत्ती देहावर येणं, एक क्षण म्हणतो आनंद जाईनं. असं वरे मला अवसरच मिळून झाला, देहावर मनच येऊन झालं. पण त्या आंधळ्याला बोलायचंय, कारण ती आपल्याला जिम्मेदारी दिली आहे. आणि त्या आंधळे बसलेले दगड, त्याला कसं बोलू? देहाला अशी अवस्था आहे. मग काय करायला बोलता येणं. मग थोडं एक सेकंद वर जरी वरती आली, मग सद्गतीत हृदय कंठ दाटून आला, डोळ्यात पाणी साठलं, आठसाती भाव तयार झाले. मग ते बोलणं खड्ड्यात गेलं. मग कृष्ण 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 कृष्ण. तू असा आहे का? तू इथं आहेस का? तू व्यापक आहेस का? तू एकच आहेस का? तू मीच आहेस का? मी देह नाही का? असं मला कळाले. म्हणून ते कृष्ण कृष्णच म्हणायलो. संजय किती छान ना माऊली, मस्त. किती सुंदर माऊली. काय स्थिती आहे संजयाची, खूपच सुंदर. आता म्हणा कानाचं खरं प्रेम. इसको बोलते काना कन्हैया. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जगत आहेस तू. प्रगट हो ना, मला भेट दे ना. देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा. आपण पुरेशी भेट एकदा घेतल्या 10,000दा घेतो, पण परमात्म्याची एकदा भेट घेतल्यावर ताटा तुटच नाही, तो बाहेर जातच नाही. पुन्हा भेट घ्यायचं काम पडतच नाही. म्हणून एक वेळा अद्वैताची भेट दे, आत्मसाक्षात करून दे. तुझं माझं मिलन होऊ दे, देवभाव जाऊ दे, मला तुझा परमानंद भोगू दे. देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा. अशी भेट दे का ना, की तुझं मन माझं मन आणि तू एक व्हावं.
खुशाल संसार करा, काही बिघडत नाही. एकदा भेटली ना काना, तू हृदयात ये ना, बाहेर हृदयात तुझा संबंध बघू दे ना, देहाचा वाद कर ना, माझ्या वरती तू ये, तुझा अनुभव येऊ दे, देहभान जाऊ दे, तुझं सुख मला बघू दे, आणि अभेद मला, माझा अभेद मला प्रगट होऊ दे. मी कोण, तू कोण? इथं मी तू पण गेलं ना देवा कृष्णा. मग मी आणि तू गेल्यावर जो अभेद असतो, जो ब्रह्मभाव असतो, जो आत्म्याचा रस असतो, जो ईश्वराचा स्पर्श असतो, ज्ञानाचा आदर्श असतो, ते मला बघू दे, एकदाच दे. सुंदर, अप्रतिम माऊली, खूप छान. साष्टांग दंडवत. पुन्हा पुन्हा मंदिरात जाणारी बाई भेदातली आहे, आणि एकदा भेट दे म्हणणारी अभेदातली आहे. पुन्हा जायचं, पुन्हा यायचं, पुन्हा जायचं, तू आणि मी, तू आणि मी. बंधन म्हणतात, भेद म्हणतात, भक्ती म्हणतात, अधुरी म्हणतात, की पूर्ण म्हणतात, त्याला वेदाचा सारांश म्हणतात, 18 पुराणाचा सार म्हणतात, 4 वेदाचं फल म्हणतात, गीतेचा रस म्हणतात, ओवीचा आत्मभाव म्हणतात, विश्वाचा सार अमृत, वेदामृत, ज्ञानामृत, बोधामृत. खूप छान माऊली. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. ते मला बघत कवर बघती का, बघणे त्रिपुटी आहे, आणि कळणे त्रिपुटी सोडू नये, त्याला बघणं. माकडाला काकडी आखरू, काकडी घेतली की नाचत माकड. हा, काकडी नाचती, माकडाला काकडी नाही कळत. काय तर माझ्याकडे नाही कळत. प्रपंच नाचणारी काकडी, नाचणारी काकडीच आहे माकडाच्या हातात, आमच्या हातात आम्ही नसली. त्याला बघितलं मी, पुन्हा मी राहिले का तुझी, बघणं कसलं मग ते. त्याला बघितल्यावर देवान नाही, तो कळाल्यावर अज्ञान नाही, त्याची प्राप्ती झाल्यावर जगताची स्थिती कधीच हृदयात उत्पन्न होणार नाही. त्याला कळाल्यावर आणि तो मिळाल्यावर, अज्ञान जळाल्यावर त्याचं ऐक्य कोणीच बंद करू शकत नाही. भेद कधीच उत्पन्न होत नाही, वासना कधी सत्वित नाही, आणि ऐश्वर्य ज्ञानाचं संपत नाही, आणि संताविना हा बोध कळत नाही. वेदाविना ज्ञान मिळत नाही, आणि आत्मस्थिती भोगायला तुझं तप जर कमी पडलं तर ती रामस्थिती तुला होत नाही. देह स्थिती तर जात नाही, तुम्हाला त्याचं काय वाटतच नाही. मी देहात आहे का देहावर आहे का ज्ञानात आहे, हे कुणी तपासणी केली? शुगर तपासतो आपण, चला किती झाली, किती झाली, रिपोर्ट काय आला, तुझा रिपोर्ट बघ. क्या विचारचा, यमाकडे जायचं का मग नरकात जायचं? रिपोर्ट बघ ना, संताकडे रिपोर्ट आहे, आमच्याकडे काट काट काट. टेस्टिंगला बिना पैशाची टेस्ट आहे, परमार्थ बेस्ट आहे, परमात्मा स्पष्ट आहे, संसारात कष्ट आहे. हो माऊली, खरे आपला पाठच बेस्ट आहे, आपला पाठ सगळ्यात बेस्ट आहे. जो कोणता सूक्ष्म जीव, स्मलिंग. त्याला नरक यातना भोगायच्या नाहीत, मला गर्भात जायचं नाही, यमाचा तपास करायचा नाही, यमाची ललाट पत्रिकाच पाडली, हे कशाला यम आला? मग वेदाच्या चिंतनामध्ये चिन्मयता आहे, आणि भेदाची निवृत्ती आहे, बोधाची संपत्ती आहे, मोक्षाची स्थिती आहे, आणि आपल्या आपल्या पदावर बुद्धी सहज जाती, आत्मरूप होतीये. ती आत्मरूप झाल्यावर काही व्यवहार केला पट्टा नाही. मग आत्मस्थिती कशी, देहस्थिती कशी, रोज ऐकतो आपण. आता 2-3 गोव्या वाचते पुढे जाते. आता वाचन आहे, आज चिंतनेवर दिले, खूप दिले, लय तुम्ही चोकलात लय, आज वाचायचे. चला, तुमचं ऐकणार नाही. इतकं दिलं, आता 3 तास बोलले, काल 1.5 तास, आज 1.5 तास, 4-5 वया असलं तर काय बिघडलं.
आपण एकटी सरी ते तर असवरी आनंदे अलौकिक काही स्पंदे. लौकिक नाही तो आनंद, अलौकिक. म्हणजे त्या भगवंताच्या स्वरूपाची जाणीव झाली, आनंदात मन आलं आणि ते आनंद प्रगट झाला. तो संजय भोगू लागला. अलौकिक आनंदे विषयाचं, देहाचं, नाकाचं, पैशाचा आनंद, विषयाचा, देहाचा, पदार्थाचा, खोट्या विषयाचा आनंद म्हणजे लौकिक आनंद आणि परमात्माचा म्हणजे अलौकिक आनंद संजयानं भोगला. अलौकिक काही स्पंदे. श्रीकृष्ण म्हणे सदगदे वेळोवेळा या अवस्थांची काही कौरवाते परी नाही, म्हणून राया ते काही कल्पावे जव. या अवस्थाची कौरवाला, त्या आंधळ्याला काय अनुभूती संजयाला आहे, अभे संजयाला. आणि अशा त्या आंधळ्याला त्याला ह्याच कोणत्या अवस्थेत त्याला त्याचं काही भान नाही. आणि ते त्याच्याकडे बघायला हे असं का करायले, असं का करायले, आंधळे बघायले. हे संसार लोक आंधळे. जवळ झाला सुखलाभ, जवळ झाला सुखलाभ. अरे बापरे. जेव्हा काय झाला सुखाचा लाभ. तुम्ही सांगा, पोराचा लाभ, नाताचा लाभ, घराचा लाभ, सुखाचा लाभ झाला असं कुणी ऐकलं का आतापर्यंत? चला बोला. नाही माऊली, नाही माऊली, संसारात होतच नाही माऊली सुखाचा लाभ. नाही पण हे कुठं ऐकलं पण नाही ना तुम्ही. कोणत्या प्रवचनात नाही, कीर्तनाला. तर ते जोगड्यापाशी नसतच काय. पैशासाठी मरत, ते नाचत, आरडत. त्याच्यापाशी काय वेग आहे का, चिंता आहे का, श्लोक आहे का, मुक्ती काय त्याच्यापाशी? काहीच नाही. पापच पाप. फक्त एक माप, ते म्हणजे पाप. एकच माप, त्याचं नाव पाप. हो माऊली. असं काहीच नसतं. मी असं बोलते म्हणून बायका म्हणतात महिला नाही सांगायचं. जिथं चूक आहे, जिथं असं वागणे तिथे त्याला लागल. तुम्हाला कशाला लागल? तुम्ही तर साधक आहेत माझे. तुम्ही कशाला जायचं, बोलायचं कान कान काय असतं. मग मला त्रास होतो असलं वागल्या घाणेरडं. चला. तव झाला सुखलाभ. तव म्हणजे कवा? श्रीकृष्णार्जुनी संवादी स्नान तवा. देतसे अहं तिलदान अहंतेचे मग सुखलाभ. हो माऊली. तव प्रयास किती छान लागतो बघा, समन्वय. सुंदर लागला. तव तेव्हा केव्हा अहंतेला तिलदान दिलं. बुद्धीनं त्या कृष्ण अर्जुनाच्या संवादात स्नान केलं. अहंतेला हे दिलं, तिलदान दिलं, दान दिलं. तेव्हा सुखाचा लाभ झाला. आत्मानुभव आला, देहभाव संपला. संत म्हणतात त्याला. सांगा बरं काही असं कुठं मिळतं ऐकायला? बोला बरं बेटा, किती सुंदर शब्द आहे. हो काय माऊली. गोळी आहे. तो झाला सुखलाभ आपण पया करून स्वयंभ. आपण आपल्याला स्वयंभ केलं, स्वरूप केलं. आपण आपणा करून स्वयंभ. आम्ही स्वयंभ झालो. आम्ही स्वरूप झालो. वृत्तीला देहातून बाहेर काढलं, तिला ज्ञानात जोडलं. सतसंगात आली, बुद्धी संगमात नाहली, ती रामरूप झाली. त्याला म्हणतात स्वयंभ. चल, खूप छान माऊली. आपण पया करून स्वयंभ. काय बोला या शब्दाला, ओवीला जीव ओवाळून टाकून फेकून द्यावायच्यावर. आपण पया करून स्वयंभ. स्वतःला सोय करून टाकलं, स्वरूप करून टाकलं. आधी देहरूप केलं होतं वृत्तीला, ती वृत्ती स्वरूप झाली, अरूप झाली, अभेद्रात आली, रामरूप झाली, परमात्म्यात विलीन केली. आपण पया करून स्वयं. काय शब्द तरी बाबा. बुजाविला अवष्टंब संजय तेने. बुझाविला अष्टसाती भाव बंद केला. त्या आंधळ्याला बोलायचं होतं ना. बुझाविला अष्टवंब. अष्टभाव सात्विक तयार झाले. ती स्नान केलं संवादात अर्जुनाच्या कृष्णाच्या. ब्रह्मरूप झाली वृत्ती आणि ते अनुभव घेऊ लागले. आता बोलायचे. अष्टसाती भाव थांबवला, वृत्ती देहाकडे आणली आणि वाणीनं ती अनुभूती आंधळ्याला सांगितली. मी असा झालो, मी स्वयंभ झालो, मी देहातून बाहेर आलो.
मला त्या बोधानं माझं पद दिलं, मन माझं राम झालं हे सांगायला तो देहावर आला. संजय देहावर आला आणि आंधळ्यालाच तो आनंद सांगू लागला. संजय तेने ते थकोनी एका अवसरी पोहावी ते करून तुरी राव म्हणे संजया परी कैसी तुझी गा. कोणी अरे कोणता प्रसंग आहे तू मला काय बोलायला? युद्ध सुरू झालंय, माझी कोण माझा कौरव कुठे आहे, काय करायले? प्रसंग बघ ना, तू ज्ञान काय सांगतो मला? येडा कुठला संजय, तुझं काम काय आहे? युद्ध बघायचं मला सांगायचं, तू बोल सांगतो का मला बोध नको, मला युद्ध हवंय. खरंच एकाला एक पाहिजे, एकाला एक. खरंच एक भेदातला नाही का भेदात सांगून तो त्याला त्यांचं ऐकून त्या बोध्याला आंधळ्याला मोहान झाला त्या दगड माणसाला. तर ते म्हणतो काय प्रसंग आहे, युद्ध सुरू होणार आहे, 2 सैन्य आले तर तू काय बोलणार आहे बोध? मला नको सांगू, सैन्यातलं सांग. बघा पापी ऐकले पापी. हो माऊली. खरंच आहे माऊली. अमृतात जायचं पण रेनकोट घालून, नाही तर तोंडाला पिठी मारून. त्याचा शेवट कसा झाला? अरण्यात तो गेला चिंतन करायला आणि जळून राग झाला रानामध्ये, त्याची माती विकून केली नाही. जंगलात जळून मेला आंधळा, जंगलात जंगल पेटलं तिथे ती मेल, त्याचा शेवट असा झाला. चांगला आहे का? नाही माऊली, चांगला नाही. अवघड आहे. तो म्हणतो काय प्रसंग आहे संजय, युद्ध सुरू झालंय, कोण काय करायला हे सांग. हे बोध कसा सांगतो? मला लागत नाही बोध, मला लागतो कौरव. समजून घ्या जरा, आपलं पण तेच आहे. मला लागतो संसार, मला नाही परमार्थ लागत. कमवायचं आणि ठेवायचं आणि पुढे नरकात जायचं. चलू द्या, कमवायचं इथे ठेवायचं, पुढे निघून जायचं. काय समजा दुसरं काय संसारात? त्याला सांगा काय? काहीच नाही माऊली. काहीच. ही कमाई उद्धाराची आहे, ही कमाई बोधाची आहे, ही कमाई वेदाची आहे, ही कमाई बुद्धीच्या उन्नतीची आहे, ही कमाई वारकरी संप्रदायाची आहे, ही कमाई मोक्षासाठी आहे. साष्टांग दंडवत माऊली. खरंच आहे. हीच खरी संपत्ती. ही कमाई कशाला? ढोरण गुरं खायला, आपले न बाहेरचे. पोसून बाहेरची येते, पोरग हीच असतात. 2 ढोरे एकत्र आले. बापरे, 2 ढोर. खरंच आहे माऊली, हे ढोरच आहे. पटेल तर घ्या, नाही तर सोडून द्या. आम्हाला नाही देणे घेणं कुणाचं, आम्ही भेट घेण्याकडच्या पापात नाही माऊली. भीत नाही म्हणूनच तेवढं छान चिंतन होते माऊली. भिला असतं तर गोड 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 बोलते ते भिणारे लोक. भीत नाहीत म्हणूनच सत्य निघते तोंडाचं, अंतिम सत्य निघते. हे त्रिवार सत्य आहे माऊली. चला जाऊ म्हणे संजया परी कैसी तुझी. तू काय बोलायला? बर आंधळ्या बस गपचूप. तेने तुथे येते व्यासे, तेने तुथे येते व्यासे. तुला व्यास कशाला बसवलं? दर्शी कशाला दिली? हे बोल सांगायला रे. युद्धात काय चाललं सांग, युद्धाचं सांगू नको. तेने तुथे येते व्यासे, पैसविले कासया उद्देशे. कोणचा उद्देश आहे? युद्धात कोण मेलन कोण आले हे सांग. बर अप्रसंगा माझी ऐसे बोलसी काय. कसलं बोलाय तो? केवढा प्रसंग युद्धाचा ते मला ऐकायचे. मला गीता नको, गीता नको, तुझं बोध नको, कृष्णानु संगम स्थान नको, मला काय सांगू नको. मला आवडत नाही ते, माझ्या कानाला पटत नाही. तुला काय आवडतं आंधळ्या? माझा संसार, माझा कौरव. धर्म अधर्मी पोरग आहे, मला ते आवडतं. मग तू बी अधर्मी, तुझं पोरग बी अधर्मी. दोघांनी मिळून महाभारत केलं आणि त्या कुळाचा नाश केला. देशदोशीचे राजे, गावगावची संख्या ओसाड पडले. घर हजारो लाखो किलोमीटर गावला पडले.
आणि कोटी कोटी लोकांचे रक्त पृथ्वीवर सांडलं एका आंधळ्यामुळं. तशी बुद्धी आंधळी आहे म्हणून लाख लाख जन्म घ्यावं लागते तरी बायाला कळलं. बाया पुढे पुढे या या या. माया म्हणते काय म्हणू नका हा, मग बायका पुन्हा कमी होत्या. तेव्हा काही माया मला शिकती. त्याला बोला की मी नाही बोलत का, आणि बायका कमी होत्या आपल्या. ही बाय मला भेट घेती मला येऊ द्या अर्जुनापाशी देवापाशी एकच होतं एकच येऊ द्या म्हणून सत्र करते. येऊ द्या म्हणे एकच. उद्धव एकच होता भागवत झालं, अर्जुन एकच होता गीता झाली. तुम्ही एकच माझ्या पुढे या मोक्ष होतो. हो माऊली साष्टांग दंडवत. वेदाचा आत आहे, त्याचं दर्शन आतच आहे. बुद्धीला तिकडे न्यायचंच आहे. बोधानं ती आत जातीच आहे. हे बुद्धी संपत्ती आहे, आत्मबुद्धी प्रगती आहे. मनाचे मिलन भगवंताशी होते. मग संसार करण्याला चांगलं म्हणून जोड्यानं आणते मी कामात मनुष्य करायचं वय जाऊन 60 वर्ष दिले त्याला दिलेस ना. मग इकडे आता पाणी टाकते तरी का आपली भन काय केलं कसं आणि सगळं सोडून द्यायचं. त्याला मन जोडून द्यायचं. आपलं ध्यान घ्यायचं. मन रामा टाकून द्यायचं. हे भान सोडून द्यायचं. वृत्तीला ईश्वराकडे न्यायचं. भेदाचा नाश करायचा. ईश्वराचा अनुभव घ्यायचा. देहदर्शन बंद करायचं. आत्मदर्शन सतत घ्यायचं. भेदातून बाहेर यायचं. अभेदात आपण नांदायचं. स्वरूपाला बघून हसायचं आणि देहबुद्धीला संपवायचं. आत्मबुद्धीला प्रगटायचं. मी कोण हे समजून घ्यायचं आणि त्या ज्ञानाच्या रंगात रंगायचं. संसारात कशाला रमायचं. बाहेर आलं म्हणायचं फेकून द्यायचं त्याला. वर्तनचा संबंध किती काल आहे. हे पडल्यावर ते आहेत का. श्राद्ध करणं कोणी, पक्ष करणं कोणी, फोटो टीव्हीना त्या फोटोकडे कोणी बघणं कशाला. आत्ताच बाहेर निघा ना. इथे नको सुंदर घर आहे फोटो नको. आणि त्यांची संपत्ती हवी. इथं चमचा बी सोडत नाहीत. आणि पांढरा फोटा कुठे आदरते मायचा आणि बापाचा. काय धर्मशास्त्रे बाबा बाबा. तिथं सोनं फेकून दे बरं घराच्या बाहेर अंगावरती तिच्या. त्याचा विटाळ कर की सोन्याचा प्रॉपर्टीचा. त्या बाईचा विटाळ. वा 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 वा. भूताचा बाजार पापाचा बाजार. नाही ते नको टाकून द्या. टाकून द्या बाहेर न्या. आता तरी जागवान एवढं बघून तरी अक्कल नाही. कपड्याचा विटाळ करते फेकून द्या फेकून द्या. तिच्या अंगावर सोनं फेकून द्या फेकून द्या. कोणी फेकत नाही माऊली सोनं. गीता रे पडार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. भगवान पडल्यावर कोणी बोलते का. त्याला किती करून द्यावं. आत्मभाव व्हावा. आत्मानुसंधान राखावं एवढं सांगायचंय सर्वांना. जय हरी.